हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्ट जो आहे बघणार आहोत। तर सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये असणारा 3 पीस प्रिन्सेस कट आपण इथं व्ही शेपमध्ये बघणार आहोत आणि सोबत या ब्लाउजमध्ये काय काय छोटे छोटे मिस्टेक होतात तर तेही आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर आपल्याला जेवढं प्रिन्सेस कटचं मेजरमेंट लागतं तितकं आपण ते घेतलेलं आहे। तर छाती तुम्ही बघू शकता 8.5 + 2 इंच घेतलेला आहे। कमर 7.5 इंच घेतलेले आहे। पूर्ण उंची जी आहे 13.5 + 1 इंच घेतलेली आहे। हात उंची 11 + हात रुंदी जी आहे 5.5 इंच घेतलेले आहे। पुढील गळा मी 6.5 इंच ठेवलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण जितकी आपल्याला मेजरमेंट लागतं एका ब्लाउजसाठी तितकं आपण इथे घेतलेलं आहे। तर आता सगळ्यात आधी आपण इथं पूर्ण उंची जी आहे आपण घेणार आहोत। तर पूर्ण उंची जी आहे आपली 13.5 + 1 इंच 14.5 इंच सगळ्यात आधी आपण पूर्ण उंचीचं इथं मेजरमेंट जे आहे घ्यायचं आहे। तर ते 14.5 इंच मी माप जे आहे आपलं पूर्ण उंचीचं घेतलेलं आहे। तर त्याआधी आपण जो आपला पेपर आहे तर तो डबल ठेवायचा आहे जेणेकरून आपलं फ्रंट आणि पार्ट जे आहे एकदम एका वेळेस आपले निघतात। आणि जे शोल्डर आहे मी 5.25 इंच घेतलेला आहे। तर 34 साइजचं ब्लाउज जे आहे आपण इथे रेडी करणार आहोत। तर त्यासाठी मी शोल्डर इथे घेतलेला आहे 5.25 इंच आणि जो आपला मुंडा आहे तर तो मी इथे घेणार आहे 5.5 इंच। तर आपण मुंडा जो आहे आपला 5.5 इंच घेतलेला आहे। तर आता छाती जी आहे 8.5 + 2 इंच आपण इथं मार्जिन जे आहे ॲड करून घ्यायचं आहे। तर आपलं मेजरमेंट 10.5 इंचावरती आपण इथं मार्किंग करायचं आहे। तर प्रत्येक ब्लाऊजमध्ये मी 2 इंच मार्जिन जे आहे फुल ठेवते मार्जिन। तर इथं सुद्धा मी 8.5 + 2 इंच इथं मार्जिन जे आहे 10.5 इंच घेतलेलं आहे। आणि जी कमर आहे 7.5 + 2 इंच आपण इथं घेतलेलं आहे। तर 9.5 इंच आपण इथं मार्किंग करणार आहोत। आता छाती आणि कमर जे आहे आपण अशी क्रॉसमध्ये एक लाईन आखून घ्यायची आहे। तर आता जो मुंड्याचा आपला फ्रंटचा जो शेप आहे तर तो आपण 1 इंचावरती देणार आहोत आणि जो बॅकचा आपला जो शेप आहे तर तो आपण 1.5 इंचावरती देणार आहोत। तर सगळ्यात आधी मी असं मार्किंग केलेलं आहे आणि त्यानंतर आपण असा मुंड्याला जो आहे शेप द्यायचा आहे। तर शेप तुम्ही बघू शकता मुंड्याचा खूप छान असा व्यवस्थित आपला शेप जो आहे आलेला आहे। तर आता आपण इथं घ्यायचं आहे क्रॉस पट्टीचं माप जे आपल्या पॅक बाजूला आपल्याला क्रॉस पट्टीचं माप घ्यायचं आहे। तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे जर तुमचं छातीचं जे पोर्शन आहे तर ते थोडं हेवी असेल तर तुम्ही क्रॉस पट्टी जी आहे कमी ठेवायला पाहिजे। तर हे ब्लाऊज जे आहे माझ्या एका कस्टमरचं मी शिवलेलं आहे। तर त्यांचं जे छातीचं पोर्शन आहे तर ते कमी होतं तर त्यामुळे मी इथं क्रॉस पट्टी 3.5 आणि ओपन बाजूला मी क्रॉस पट्टी जे 2.5 घेतलेली आहे। पण तुमचं जर छातीचं पोर्शन जर जास्त असेल थोडी हेवी साईज असेल छातीची तर तुम्ही क्रॉस पट्टी जी आहे 3.5 किंवा 2.5 आणि दुसऱ्या साईडला जे आहे 2 इंच ठेवू शकता। तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे जर तुम्ही क्रॉस पट्टीचं जे माप जे आहे या ब्लाऊजमध्ये थोडं जास्त जर ठेवलं तर ते छातीच्या वरती येऊ शकते क्रॉस पट्टी। तर त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे। आणि त्यानंतर गळा रुंदी जी आहे आपली फ्रंटची 2.25 ठेवलेली आहे आणि जे आपण क्रॉस पट्टी इथे घेतलेली आहे तर ती पूर्ण आपण अशी लाईन आखून क्रॉस पट्टीला जोडून घ्यायची आहे जशी मी इथं जोडलेली आहे। बघू शकता तुम्ही गळा रुंदी 2.25 इंच घेऊन अशी क्रॉसमध्ये मी क्रॉस पट्टीला लाईन जी आहे आपली गळ्याची जोडलेली आहे। आता त्यानंतर आपला जो प्रिन्सेस कटचा कट्स पॉईंट येतो तर मी तो घेतलेला आहे 3.5 इंचावरती घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याची जी उंची आहे तर मी ती 3 इंचावरती घेतलेली आहे। तर आता आपण ह्याला प्रॉपर असा प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तर तो द्यायचा आहे। तर थोडासा इथं मी वरून इथं शेप घेणार आहे जेणेकरून आपला जो शेप आहे प्रिन्सेस कटचा अगदी व्यवस्थित येईल। आता त्यानंतर आतमध्ये जो आपला स्पेस हवा आहे तितका आपण ते घेऊ शकता। तर तुम्ही 1.5 घेऊ शकता तर मी ते घेतलेलं आहे 2 इंच आणि त्यानंतर आपण असं क्रॉसमध्ये एक लाईन आखून घ्यायची आहे। तर प्रत्येक वेळी प्रिन्सेस कटला आपण दोन्ही साईडला इथं वाढवतो, दोन्ही साईडला आपण इथं 1.5 इंचाचा शेप देतो पण मी एका साईडला इथं 2 इंच घेतलेला आहे। आता जी बाजू आपली कटिंग होणार आहे तर त्या साईडला 2 इंच आपण इथे एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे कारण हे जर आपण नाही वाढवलं तर आपल्याला कुठेतरी मार्जिनमध्ये ब्लाऊज जे आहे कमी पडू शकतं। तर त्यामुळे मी एका साईडला 2 इंच घेतलेला आहे आणि परत फिटिंगच्या सुद्धा साईडला मी तर 2 इंच एक्स्ट्रा जे मार्जिनसाठी ॲड केलेलं आहे। तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे। तर आता आपण सगळ्यात आधी शोल्डर इथं कट करत आहोत।
आता त्यानंतर आपला जो बॅक साईडचा मुंडा आहे तर तो इथं कट करून घ्यायचा आहे। तर आता कट तुम्ही बघू शकता की आपण कशा पद्धतीने इथं कट जे आहे करून घ्यायचं आहे। तर क्रॉस पट्टीसुद्धा मी अशी कट केलेली आहे। तर आता आपण सेपरेट असे फ्रंट आणि बॅक पार्ट जे आहेत दोन्ही सेपरेट करायचे आहेत। आता त्यानंतर आपण जे क्रॉस पट्टीचं जे मार्किंग केलं होतं लाईन जी आहे आपण अशी क्रॉस पट्टीची आखली होती, तर त्याच लाईनवरती आपण बॅक पार्ट जो आहे असा कटिंग करायचा आहे। तर तुम्ही बघू शकता। तर थोडंसं तुम्ही वरच्या साईडला सुद्धा मुंड्याला मार्किंग केलं होतं। तर आता आपला बॅक पार्ट जो आहे अशा पद्धतीने आपण कट करायचा आहे। तर या ट्रिकमुळे आपली फ्रंट आणि बॅक जो आहे आपला एकदम निघतात। तर आता इथं तुम्ही बघू शकता की आपला बॅक जो आहे अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर असा कट झालेला आहे। तर फ्रंट पार्टवरती मी जो आहे आपला बॅक पार्ट ते ठेवून बघितलेला आहे। तर आता आपण फ्रंट पार्ट जो आहे कट करणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण इथं केलेले आहे क्रॉस पट्टी कट। तर तुमच्या इकडे योग पट्टी सुद्धा याला म्हणतात, तर आमच्या इकडे क्रॉस पट्टी याला म्हणतात। तर मी तर क्रॉस पट्टी जी आहे मार्किंग केलेलं आहे आणि त्याच्यावरती नावसुद्धा लिहिलेलं आहे। तर आता आपली जी फिटिंगची बाजू आहे तर ते अशा पद्धतीने आपण इथं कट करायचे आहे। म्हणजे आपण 2 इंच जे एक्स्ट्रा इथं वाढवलं होतं तर ते असं क्रॉसमध्ये कट करायचं आहे। आणि हे जे आपण प्रिन्सेस कटचं जे कटचं पॉईंट आहे तर 2 इंचाचं असं दाखवल्याप्रमाणे आपण इथं कट करून घ्यायचं आहे। तर आता आपण गळ्याचा सुद्धा हा व्ही शेप जो आहे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे। तर फ्रंट मुंडा जो आहे तर तो आपण इथं कटिंग केलेला आहे। तर आपले प्रिन्सेस कटचे 2 असे पार्ट जे आहेत आपण असे कट केलेले आहे। इथं बघू शकता। तर आता आपण कट करणार आहोत आपला पुढचा गळा, जो आपण एकदम डीपमध्ये घेतलेला आहे फ्रंटला। तर फ्रंटचे आपले 3 असे पार्ट जे आहेत ते असे कट होतात। तर इथे तुम्ही बघू शकता, एक जो आहे आपला गळ्याची बाजू, दुसरी आपली फिटिंगची बाजू आणि तिसरे जे आहे आपली योगपट्टी म्हणजेच क्रॉस पट्टी आणि बॅक पार्ट जो आहे तर मी तो या व्हिडिओमध्ये त्याची जी डिझाईन आहे तर ती शेअर केलेली नाही। तर तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीनुसार बॅक पार्ट जो आहे डीप नेकमध्ये ठेवू शकता। तर आता आपण याचं जे कटिंग आहे तर ते सगळ्यात आधी अस्तरवरती कट करणार आहोत। तर आता अस्तरची आपण पॅक बाजू घ्यायची आहे आणि पॅक बाजूला सगळ्यात आधी आपण इथं क्रॉस पट्टी कट करायची आहे। कारण आपलं हे जे ब्लाऊज आहे तर ते बॅक हुकचं असल्यामुळे क्रॉस पट्टी आपल्याला इथं पॅक बाजूलाच काढायला हवी। तर अशा पद्धतीने क्रॉस पट्टी जी आहे अस्तरच्या पॅक बाजूला आपल्याला ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर अस्तरची जी बॉटमची बाजू होती तर ती थोडीशी वर खाली होती, तर त्यामुळे मी एक स्ट्राईट लाईन अशी आखून घेतलेली आहे मार्करने। तर अस्तर जे आहे तर ते आपल्याला डबल घेतलेलं आहे आणि त्यानंतर पॅक बाजूला आपण हे क्रॉस पट्टी जी आहे अशी ठेवून वरच्या साईडला आपण अर्धा इंच वाढवलेला आहे आणि साईडला सुद्धा आपण इथं क्रॉस पट्टीला 1 इंच वाढवलेला आहे, जेणेकरून ज्यावेळी आपण क्रॉस पट्टी जी आहे फ्रंट पार्टला जोडतो तर त्यावेळी कुठेही कमी पडायला नको, यासाठी आपण साईडला 1 इंच वाढवलेला आहे आणि वरच्या बाजूला आपण शिलाईसाठी अर्धा इंच वाढवलेला आहे। तर आता आपण इथं आपली जी फ्रंटची बाजू होती गळ्याची तर ती इथं अशी ठेवलेली आहे। तर इथं बघू शकता आपली गळ्याची जी बाजू आहे ठेवलेली आहे आणि जी बाजू आपली जॉईंट होणार आहे तर तिथे आपण अर्धा इंच किंवा अर्धा इंचपेक्षा थोडंसं कमी, जितकं तुम्ही शिलाई मार्जिनमध्ये कापड घेता तितकं तुम्ही इथं वाढवू शकता। तर आपला हा जो गळ्याचा पार्ट आहे तर तो अशा पद्धतीने आपण इथं कट करून घ्यायचा आहे। तर मी थोडंसं इथं वाढवलेलं आहे शिलाईसाठी। तर ही झाली आपली गळ्याची बाजू। तर आता आपला प्रिन्सेस कटचा तिसरा पार्ट आपण इथं कट करून घ्यायचा आहे। तर जी बाजू आपली अशी जॉईंट होणार आहे
तर या साईडला सुद्धा आपण आहे तसं ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि जी बाजू आपली जॉईंट होणार आहे म्हणजे जो गोलाकार आपल्याला इथं दिसतो तर त्या साईडला सुद्धा आपण जितकं शिलाईमध्ये धरतो कापड तितकं आपण हे कट करून घ्यायचं आहे। तर मी तर थोडंसं अर्धा इंचापेक्षा थोडंसं इथं कमी घेतलेलं आहे, तर तुम्ही तर अर्धा इंच सुद्धा घेऊ शकता। तर हा सुद्धा पार्ट जो आहे आपला अस्तरवरती कटिंग केलेला आहे। तर आता आपण कट करणार आहोत आपल्या मेन कापडावरती। तर मेन कापडावरती आपल्याला अजिबात काही कट करायचं नाही। तर क्रॉसपट्टी तुम्ही इथं बघू शकता की क्रॉसपट्टी मी 2 कट केलेले आहेत अस्तरच्या। तर एक मी कापडाला जॉईन करणार आहे आणि एक आपण आपलं जे पूर्ण ब्लाऊज तयार होतं तर तिथे आपण हे क्रॉसपट्टी जे आहे जॉईन करणार आहे। तर असे आपले 3 पार्ट जे आहेत अस्तरचे कट केलेले आहेत। तर जसं आहे तसं आपण मेन कापडावरती जे आपलं अस्तर आहे तर ते ठेवून कट करायचं आहे। तर मेन कापडावरती आपल्याला कोणतंही मार्जिन वगैरे ॲड करायचं नाही। जसं की मी मगाशी पॅक बाजूला आपलं क्रॉसपट्टी जी आहे तर ती ठेवली होती तशा प्रकारेच आपण मेन कापडावरती सुद्धा पॅक बाजूला क्रॉसपट्टी ठेवायची आहे। तर हा झाला आपला फ्रंटचा गळ्याचा पार्ट। तर आता हे सगळं आता आपण कट करून घ्यायचं आहे। तर मेन कापडावरती सुद्धा आपलं जे ब्लाऊज कटिंग आहे तर ते झालेलं आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड शिल्लक राहिलेलं आहे तर त्यामध्ये मी स्लीव्ज आणि बॅक पार्ट जो आहे काढून घेणार आहे। तर आता सगळ्यात आधी आपण इथं जो आपली गळ्याची बाजू आहे फ्रंटची तर ती तयार करून घेणार आहोत। तर आता ही जी गळ्याची बाजू आहे तर त्या अपोजिट साईडला अशा आमोरासमोर आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत, जसं मी इथं ठेवलेले आहेत। आणि त्यानंतर कापड जे आहे असं उलटं ठेवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथं पायपिंगही लावू शकता। तर मी इथं अस्तर जे आहे आतल्या साईडला पलटी करून याच्यावरती मी लेस लावून घेतलेली आहे। तर फक्त गळ्याला आपण इथं टिप मारून घ्यायची आहे। आता एक्स्ट्राचं कापड आपण कट केलेलं आहे आणि छोटे छोटे कट्सही दिलेले आहेत जेणेकरून आपला जो गळ्याचा शेप आहे तर कुठेही तो उचलायला नको यासाठी। आता अस्तर जे आहे आपण आतल्या साईडला पलटी केलेलं आहे आणि त्यानंतर याच्यावरती आपण द्यायचे आहे दाबटीप। तर अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत आपल्याला हे जे नेक आहे आपला फ्रंट नेक तो तयार करून घ्यायचा आहे। तर दुसरी ही साईड आपण आता अशीच तयार करून घेणार आहोत। तर अस्तर आणि कापड जे आहे आपलं मेन कापड जे आहे ते पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं सगळं कापड इथं आपण कट करून जी आपण लेस लावणार आहोत तर ती इथं नेकला आपण लावून घ्यायची आहे। तर आता बघू शकता आपला जो व्ही शेप आहे आपल्या फ्रंट गळ्याचा खूप छान असा व्यवस्थित आलेला आहे। आता आपण त्यावरती लावणार आहोत लेस।
तर इथं बघू शकता की लेस लावल्यामुळे जो आपला ब्लाऊजचा गेटअप आहे तो खूप छान असा आलेला आहे। तर अशा पद्धतीने आपला जो गळा आहे तो तयार झालेला आहे। तर आता आपण तर हे बघू शकता खूप छान असं लेस जो आहे आपली गळ्याला सेट झालेली आहे। तर आता आपण प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट जो आहे आपला फिटिंगच्या साईडचा तर तो इथं घ्यायचा आहे। तर तो सुद्धा आपण असा अपोजिट साईडला ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्याला अस्तर जे आहे पूर्ण आपण जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं सगळं कापड कट करून घ्यायचं आहे। तर दुसरी साईड आता आपण अशीच तयार करून घेणार आहोत। तर आता हे दोन्ही पार्ट जे आहेत आपण असे जोडून घ्यायचे आहेत। तर जसं की आपण नॉर्मली प्रिन्सेस कटचे पार्ट जोडतो तशा पद्धतीने आपण इथं जे पार्ट्स आहेत हे जोडून घ्यायचे आहेत दोन्ही। तर टिप जी आहे तर ती आपल्याला अर्धा इंचच्या स्पेसवरतीच ठेवायची आहे, कमी किंवा जास्त नाही करायची। जर कमी केला तर घातल्यानंतर जे ब्लाऊज आहे थोडंफार सेंटरला उसवू शकतं, तर त्यामुळे अर्धा इंच आपल्याला हे कंपल्सरी कटोरी असू दे किंवा प्रिन्सेस कट असू दे आपण ही अर्धा इंचाचा स्पेस ठेवायचा आहे टिप मारत्यावेळी। तर हा शेप बघू शकता प्रिन्सेस कटचा खूप छान असा आपला शेप जो आहे आलेला आहे आणि आतमध्ये जितका आपल्याला स्पेस हवा होता तितका आपला आलेला आहे। तर आता दुसरी साईड आपण अशीच लावून घेणार आहोत। तर लावत्या वेळी आपण थोडंसं कापड जे आहे स्ट्रेच करायचं आहे, जेणेकरून ज्यावेळी आपण टिप मारतो तर त्यावेळी कापड काय होतं थोडं अकसतं, तर त्यामुळे आपण थोडं जो आपला प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट आहे तर तो जोडत्या वेळी आपण थोडंसं कापड जे आहे थोडंसं स्ट्रेच करायचे आहे, जेणेकरून दोन्ही जे पार्ट्स आहेत आपले व्यवस्थित सेट होतात। तर हे बघू शकता तर दोन्ही पार्ट जे आहेत माझे आपण असे जोडून झालेले आहेत। तर आता आपण जोडणार आहोत क्रॉस पट्टी। तर थोडंसं माझं एक्स्ट्रा जे इथं कापड शिल्लक राहिलं होतं तर ते मी कट केलेलं आहे। तर आता आपण घेतलेली आहे क्रॉस पट्टी। तर क्रॉस पट्टी जी आहे मी 2 कट केल्या होत्या अस्तरच्या आणि 1 कट केली होती तर ती मेन कापडाची। तर अस्तरची जी क्रॉस पट्टी आहे तर ती आपण एक अशीच ठेवायची आहे आणि एक जी आहे आपण ती मेन कापडाला जोडून घ्यायची आहे, जसंही तुम्ही दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथं बघू शकता। एक क्रॉस पट्टी जी आहे मी अशी मेन कापडाला जोडून घेणार आहे। तर एक्स्ट्राचं थोडंसं कापड जे आहे माझं इथं आलेलं आहे तर ते मी कट करून घेणार आहे। तर क्रॉस पट्टीला सुद्धा आपण व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे। थोडंसं टोक आपण इथं वरच्या साईडला काढून घ्यायचं आहे। तर आता आपण क्रॉस पट्टी इथं जोडून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण जो आपला फ्रंट पार्ट जो आहे तर तो इथं बॉटमला सगळ्यात आधी टीप मारून घ्यायची आहे इथं आणि नंतरच मग आपण क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे। जसं की मी इथं जोडत आहे, दोन्ही पार्ट जे आहेत आपण असे व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत। तर आता आपण इथं क्रॉस पट्टी जोडून घेणार आहोत। तर एक क्रॉस पट्टी जी आपली होती आपण मेन कापड जे जोडलं होतं तर त्या क्रॉस पट्टीला आपण असं वरच्या साईडला रेडीमेड पिन पायपिंग लावलेली आहे, पण तुम्ही रेग्युलर जशी गोल गळ्याला पायपिंग लावता तशी लावली तरी चालेल। तर मी तशी रेडीमेड पायपिंग जी आहे लावलेली आहे। तर
टोकाला थोडंसं आपण जे आहे थोडं कट्स द्यायचं आहे। आता पायपिंगला सुद्धा मी छोटे छोटे इथं कट्स देत आहे आणि त्यानंतर पायपिंग जे आहे आतल्या साईडला पूर्ण आपण अशी पलटी करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती एकदम काटोकाट आपण अशी टीप मारून द्यायची आहे। तर पायपिंग सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत जी आपली पायपिंग आहे तर ती तयार होते। तर आपली एक जी क्रॉस पट्टी आहे आपल्याशी जोडून झालेली आहे। तर आता आपण दुसरी जी आपली क्रॉस पट्टी होती अस्तरची फक्त, तर ती आपण अशी बॉटमला जोडून घ्यायची आहे। तर दोन्ही क्रॉस पट्टी ज्या आहेत आपण अशा बॉटमला जोडून घ्यायच्या आहेत। आता ह्या क्रॉस पट्टी जी आहे आपण अशी जॉईंट केलेली आहे आणि त्यानंतर आता आपण फ्रंट पार्टला क्रॉस पट्टी जी आहे तर ती अशी जोडून घ्यायची आहे। तर सगळ्यात आधी जी आपली फक्त अस्तरची क्रॉस पट्टी होती तर ती ब्लाऊजच्या उलट्या साईडने जोडून घ्यायची आहे, जसं की मी इथं दाखवल्याप्रमाणे आपण इथं जोडून घ्यायचं आहे। तर ब्लाऊजची जी उलटी साईड आहे तर तिथे मी फक्त अस्तरची क्रॉस पट्टी इथं जोडत आहे। तर इथं सुद्धा आपण छोटे छोटे कट्स द्यायचे आहे जेणेकरून जो आपला क्रॉस पट्टीचा शेप आहे तर तो अगदी व्यवस्थित येतो। तर आता आपली क्रॉस पट्टी जी आहे अशी बॉटमला जोडून झालेली आहे। तर आता आपण कापड जे आहे तर सरळ पलटी करणार आहोत ब्लाऊजवरती। तर हे बघू शकता आता अगदी इझिली आपण जी क्रॉस पट्टी आहे आपण अशी जोडून घ्यायची आहे। तर टीप सुद्धा मारताना आपण सेंटरपासून टीप मारून घ्यायची आहे। आता फिटिंगच्या साईडला जर आपली एखादी प्लेट किंवा चून पडत असेल तर ती पूर्ण आतल्या साईडला आपण क्रॉस पट्टीच्या आतल्या साईडला घालायची आहे। जसं की मी तर दुसऱ्या साईडला जी माझी एक प्लेट आहे तर ती पडलेली आहे, तर मी एका साईडला ती अशी आतमध्ये ढकललेली आहे, तो तुम्ही इथं बघू शकता। त्यावरती आपण आता अशी टीप मारून घेणार आहोत। तर अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत आपल्याला ही जी क्रॉस पट्टी आहे तर ती जोडून घ्यायची आहे। तर फ्रंट पार्ट तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत आपला तयार झालेला आहे। तर त्या सेंटरला जितका तुम्हाला गळा डीप हवा आहे तितका तुम्ही जी सेंटरला पट्टी आहे तर ती लावू शकता। तर मी जी पट्टी आहे सेंटरची तर ती 6.5 इंचावरती मी तर लावून घेतलेली आहे। तर अस्तर आणि मेन जे आपलं कापड आहे तर त्याची पट्टी आपण तर सेंटरला लावून घेणार आहोत। तर हे बघू शकता आता अशा पद्धतीने आपल्याला इथं सेंटरला लावून घ्यायचे आहे। तर फायनल लुक तुम्ही आपल्या ब्लाऊजचा बघू शकता की खूप छान असं फिनिशिंग सोबत आपला ब्लाऊज आहे रेडी झालेला आहे। तर आता सेंटरला सुद्धा जी आपण पट्टी लावून घेतलेली आहे तर तिथे सुद्धा मी पायपिंग दिलेली आहे। तर आता आपला ब्लाऊज जो आहे फ्रंटचा असा तयार झालेला आहे। तर घातल्यानंतर सुद्धा हे जर लुक जो आहे तर तोही तुम्ही बघू शकता की घातल्यानंतर सुद्धा ब्लाऊज जे आहे कसं फिटिंगला बसतं। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।